विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. सुरुवातीला एक रिक्वेस्ट करायची आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पहिल्यांदा करा. या 10 दिवसात पुढच्या अगदी परीक्षा होईपर्यंत मी तुमच्या बरोबर असणार आहे. स्टडी प्लॅन, सगळ्या ज्या गोष्टी आहेत इम्पोर्टंट मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. हा व्हिडिओ पण तेवढाच इम्पोर्टंट आहे. ऑर्गॅनिक केमिस्ट्री सगळ्यात सोपा पार्ट आहे. सगळ्यात सोपा पार्ट आहे, पण मार्क्स मिळत नाहीयेत. काय चुकतंय सगळं एक्सप्लेन करतो. सुरुवात कशी करायची इथून चुका होतात आपल्या. सुरुवात कशी करायची इथून चूक होते. आता मी तुम्हाला जस्ट एक्सप्लेन करतोय सुरुवात. बघा, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. काय करायचं हॅलोजन डेरिव्हेटिव्ह? डायरेक्टली रिएक्शनकडे जंप करायचीच नाहीये. आता मी एक्सप्लेन करतो तुम्हाला बरं का. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह जे तुमच्या पुस्तकात दिलंय ना, पहिला पार्ट आहे क्लासिफिकेशन. बघा पहिला पार्ट काय सांगायचं? क्लासिफिकेशन. ही जी नावं दिलीत ना, फ्रेऑन म्हणजेच तो इथं फ्रेऑन वरती आहे बरं का. वेस्ट्रोसोल, हेक्साक्लोरोबेन्झीन, हेक्साक्लोरोसायक्लोहेक्झेन दिलंय, बेन्झीन ब्रोमाइड दिलंय. ओके, काही नावं त्यांनी दिलेत. फंक्शनल ग्रुप ओळखा म्हणलेत. बरं. त्याच्यानंतर क्लासिफिकेशन दिलंय आणि ह्या क्लासिफिकेशनमध्ये काय दिलंय बघा, अलिलिक हलाइड. अलील म्हणलं की सांगतो. हॅलोजन ज्या कार्बनला अटॅच आहे, तिथं सगळे सिंगल बॉन्ड आहेत आणि त्या कार्बन नंतर डबल बॉन्ड आहेत. म्हणजे हे झालं अलिलिक हलाइड. बेन्झिलिक हालाइड, त्याच्यानंतर अरिल हालाइड, विनाइल ग्रुप आहे. मग विनाइल म्हणलं की पॉलिमर मध्ये सुद्धा विनाइल सायनाइड आहे. ओके, विनाइल क्लोराइड आहे त्याच्यामध्ये. बर, म्हणजे पहिल्यांदा करायचं आहे क्लासिफिकेशन. पहिला डेफिनेशन पासून सुरुवात करायची. पहिला सुरुवात कशापासून करायची? आपल्याला डेफिनेशन पासून. म्हणजे काय सांगतो, की तुम्हाला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, अल्कोहोल, फिनॉल, इथर, अल्डिहाइड, कीटोन, ऍसिड, अमाइन या प्रत्येकाची डेफिनेशन आणि क्लासिफिकेशन करायचं आहे. आता तुम्हाला घाबरायची गरज नाहीये. मी तुमच्या समोर एक पेपर देतोय. पेपर म्हणलं की घाबरू नका. ओके, 2023 बोर्डचा पेपर आहे लक्षात घ्या आणि या पेपरमध्ये इथं जो दिसतोय तो क्वेश्चन वाचायचा. अलिलिक हलाइड कुठलं आहे विचारलंय. अलील आत्ताच सांगितलं तुम्हाला मी. हे अलील नाहीये. इथं डबल बॉन्डच नाहीये. हे बी अलील नाहीये. डायरेक्टली हॅलोजन अशा कार्बनला अटॅच तिथं डबल बॉन्ड नाही. मग हे आहे हे. आता एक काम करूया तुमचं कॉन्फिडन्स वाढेल. बघा बघू. हे एक्झाम्पल बघा डी आणि आता हे डी बघितल्यानंतर CH2 CH CH2 आणि आता आपल्या पुस्तकातलं बघा CH2 CH CH2 आहे ना अलील. वाढला ना कॉन्फिडन्स. मग माझी आयडिया काय आहे मी तुम्हाला सांगतो. आता एकच मिनिट तुमचा मी वेळ घेणार आहे. WhatsApp ग्रुप जॉइन करा. सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्या ऍप्लिकेशन्स आहेत. ह्याच्यात मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या, की तुम्हाला त्याच्यात ऑर्गॅनिकची बॅच कुठं आहे, त्यातले कुठले व्हिडिओ बघायचे आहेत, यासाठी तुम्ही या नंबरवर कॉल केल्यानंतरच ऍप्लिकेशनवर शोधा, की ऑर्गॅनिकचं काय करायचंय ते. तुम्हाला सांगतो 38 प्लस व्हिडिओ आहेत फक्त. फक्त 38 व्हिडिओ आणि पैकीच्या पैकी मार्कांची गॅरंटी. अरे नुसते पैकीच्या पैकी मार्क बोर्डला नाही, तर बोर्डला नाही बाळांनो, तर तुम्हाला सीईटीत सुद्धा पैकीच्या पैकी मार्क मिळणारच. मी तुम्हाला सांगतो एक टॉपिक मी घेतलाय. ओके. अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ऍसिड. सीईटीत प्रश्न कसे असतात बघा. ही रिएक्शन दिलेली आहे. ही रिएक्शन दिलेली आहे आणि रिएक्शन कुठले विचारले सांगतो तुम्हाला. कार्बोनिल ग्रुपला मिथिलीन ग्रुपमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी दोनच रिएक्शन आहेत. एक वुल्फ किर्शनर रिडक्शन आणि एक आहे क्लेमेन्सन्स रिडक्शन. जर तुम्हाला सांगतो झिंक अमालगम असेल तर ती क्लेमेन्सन्स रिडक्शन आहे आणि हायड्राझाईन असेल तर वुल्फ किर्शनर आहे. सर करेक्ट आहे. आन्सर करेक्ट आहे. आता मी तुम्हाला सांगतो. रोसेनमंड रिएक्शन मध्ये काय वापरतात? पॅलाडियम ऑन BaSO4 कॅटलिस्ट वापरतात. आन्सर करेक्ट आहे. 6 सेकंद वेळ. तुम्हाला सांगतो हायर बॉइलिंग पॉइंट. मोलार मास ज्याचं जास्त आहे त्याचा हायर बॉइलिंग पॉइंट. आता तुम्हाला मला माहिती आहे मी हे सोडवलंय. रॉंग दाखवतंय ना? जरा थांबा. रॉंग नाहीये ते. म्हणजे तुम्हाला एवढा अभ्यास वाढवायचा आहे, एवढा अभ्यास तुम्हाला वाढवायचा आहे की विचारूच नका. ओके. जर क्वेश्चन नंबर 10 बघा बघू. हायेस्ट बॉइलिंग पॉइंट हेक्सानल आता बरोबर दाखवेल. म्हणजे कळालं का तुम्हाला? मग बॉइलिंग पॉइंटचे किती प्रश्न आहेत? भरपूर आहेत. म्हणजे तुम्ही पहिल्यांदा काय करायचं? डेफिनेशन करा. क्लासिफिकेशन करा. IUPAC नॉमेनक्लेचर करा. नंतर फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये बॉइलिंग पॉइंट करा. मोलार मासवर डिपेंड असते. आता इथं बघा. लोएस्ट बॉइलिंग पॉइंट ज्याचा मोलार मास कमी आहे त्याची बॉइलिंग पॉइंट कमी. काय अवघड आहे? नाहीये अवघड लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा. हायड्राझाईन म्हणलंय. ओके. हायड्राझाईन म्हणलं की वुल्फ किर्शनर रिएक्शन आहे. बरोबर आहे रिडक्शन. एकच आहे. कार्बोनिल ग्रुपला मिथिलीन म्हणजे अल्केनमध्ये कन्व्हर्ट होतंय. इतक्या लवकर तुम्हाला जमणार नाही. इटार रिएक्शनमध्ये क्रोमाइल क्लोराईड हा यूज होतो. अरे सेकंदाची काम आहेत लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो हे मात्र सांगतो लक्षात घ्या. ही कॅनिझेरो रिएक्शन आहे. कॅनिझेरो रिएक्शनमध्ये एक अल्डिहाइड, एक अल्कोहोल आणि एक ऍसिड तयार होतो. दोन्ही ऍसिड नाही तयार होणार.
दोन्ही अल्कोहोल तयार होणार आहे. मग नाही तयार होणार. मग एक ॲसिड आणि एक अल्कोहोल तयार होणार. मग हे सगळं तुम्हाला सीईटीत एक प्रश्न 4 सेकंदात सोडवायचे. 4 मिनिटात कुठं? आणि ऑर्गॅनिकचे 10 ते 15 प्रश्न आहेत, ते मी तुम्हाला 1 मिनिटाचं टार्गेट देतो. ऑर्गॅनिक म्हणजे 1 मिनिटात सगळं सुटलं पाहिजे. त्यासाठी ॲप्लिकेशन इम्पोर्टंट आहे. ऑर्गॅनिकसाठी काय आम्ही तुम्हाला प्रोव्हाईड करणार आहे? याच्यावर फोन करून विचारा आज, बरं का. मी तुमचा अजून थोडासा वेळ घेणार आहे बरं का बाळांनो. अजून थोडासा वेळ घेणार आहे. कोल्हापूरतून हा व्हिडिओ बघताय. हो, 3 तारखेला मला भेटायला या ना कोल्हापूरमध्ये. 10 ते 1 माझं लेक्चर आहे तथास्तु कॉर्नरला. आपल्या बॅचमध्ये ते लेक्चर आहे. 10 ते 1 मध्ये तुमचा जो ज्युनियर असेल, 11वीतून 12वीत जाणारा स्टुडंट असेल, तर त्याला तर नक्की रेफर करा. मी उद्या रोटेशनल डायनॅमिक्स घेणार आहे आणि एवढा कॉन्फिडन्स वाढणार आहे ना मुलांचा. आता काय होतंय, प्रत्येक ठिकाणी याला जमत नाही रे. खूप निमंत्रण मिळतायत मला, की सर आमच्या गावाला या, आमच्या गावाला या. प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. लाईव्ह सेशन तिथं घेणं जरासं कठीण जातंय. ओके. पण मी तुम्हाला सांगतो, मी तिथं 10 ते 1 शिकवणार आहे. पण 1 नंतर पूर्णपणे फ्री काउन्सिलिंग सेशन्स असणार आहेत. फक्त एवढ्या वन टू वन काउन्सिलिंग करावं लागतं. त्यामुळे तुम्ही आमच्या नंबरवर पहिला कॉल करा. तुमची अपॉइंटमेंट बुक करूनच भेटायला या. बरं, आपला ऑर्गॅनिकचा प्लॅन कसा ठरलाय सांगा बघू. सगळ्या डेफिनिशन्स प्लस क्लासिफिकेशन अगोदर करायचं. परीक्षेत आलेला प्रश्न आहे. डिफाइन कीटोन गिव्ह क्लासिफिकेशन आणि सांगू का? आता मी जर तुम्हाला त्या अल्डिहाइड कीटोनमध्ये ना तुम्हाला सांगतो अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ॲसिड आपण आता बघतोय बरं का. मी तुम्हाला सांगतो अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ॲसिड एक प्रश्न मला शोधायचा रे. शोधायचं म्हणलं की प्रश्न सापडत नाहीत लवकर. पण प्रश्न काय माहितीये का? व्हिच ऑफ द फॉलोइंग इज अ सिंपल कीटोन? व्हिच ऑफ द फॉलोइंग इज अ मिक्स्ड कीटोन? सिंपल आणि मिक्स्ड असे पण प्रश्न परीक्षेत आलेले आहेत. मी तुम्हाला सांगू का? आता असं शोधायचं सापडला बघ 24ला. सिंपल कीटोन कुठला आहे विचारलंय? एसिटोफिनॉल सिंपल नाहीये, बेन्झोफिनॉन आहे. कारण त्या 2 बेन्झीन रिंग असतात आणि मध्ये कार्बन, ऑक्सिजन येणार आहे करेक्ट मला माहिती आहे. मग मला सांगा आपली स्ट्रॅटेजी किती इम्पोर्टंट आहे? किती इम्पोर्टंट आहे? डेफिनेशन आणि क्लासिफिकेशन केलं की सीईटी पण तयारी होते आणि बोर्डची पण तयारी होते. सर आता त्याच्या पुढे काय? डेफिनेशन, क्लासिफिकेशन झालं की आययुपीएससी. नंतर तुम्हाला फिजिकल प्रॉपर्टीमध्ये बॉइलिंग पॉइंटच करायचंय. लोएस्ट कोण आहे? हायेस्ट कोण आहे? लोएस्ट कोण आहे? हायेस्ट कोण आहे? आणि प्रॉपर्टीमध्ये मोलार मास एक इम्पोर्टंट आहे आणि ब्रांचिंग पण इम्पोर्टंट आहे. ब्रांचिंग सुद्धा. मग थोडेसे 2 प्रॉपर्टीज आहेत. तेही मी डिटेलमध्ये तुम्हाला त्या 38 व्हिडिओमध्ये कंप्लीट होणार. 38 एक-एक व्हिडिओ 10-15 मिनिटाचा आहे लक्षात घ्या. म्हणजे एका दिवसात ऑर्गॅनिक होऊ शकतं. कॉल करायला सांगितलंय तुम्हाला मी. बरोबर आहे. आता बॉइलिंग पॉइंट ओके. एवढं झाल्यानंतर आता रिएक्शन्स कधी करायच्यात सर? सांगतो, सांगतो. रिएक्शन्स करताना तुम्ही कायम फिनॉलची रिएक्शन प्लस आता हा ऑर्गॅनिक नाही, बायोमॉलिक्यूल मधला आहे मला मान्य आहे. पण का लिहिलं मग मी? का लिहिलं बायोमॉलिक्यूल मधलं असून? हे ऑर्गॅनिकचं नाही ना पार्ट सांगतो. ग्लुकोज हे पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड आहे. तेव्हा तुम्ही अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ॲसिड मधल्याच रिएक्शन तिथं आहेत. म्हणजे यातल्या 8 रिएक्शन्स, यातल्या 15. अरे बापरे! 23 रिएक्शन्स पहिल्यांदा करायच्या. हे प्रश्न गॅरंटेड आहेत. मगाचा पेपरवरून बघूया काय आलंय का फिनॉलचं. मगाच्या पेपरमध्ये फिनॉलचं काय आलंय का बघूया आपण. ओके, जरा चेक करूया आपण. सेक्शन डी पासून सुरुवात करूया. डाऊस प्रोसेस फॉर फिनॉल, ॲक्शन ऑफ ब्रोमीन वॉटर ऑन फिनॉल आहेच प्रश्न फिनॉलचा. आणि एक नसतोय फिनॉलचा प्रश्न, ग्लुकोज पण असतो लक्षात घ्या. म्हणजे इथं फिनॉलचा प्रश्न आलेलाच आहे. आणि अजून एखादा प्रश्न कुठला आहे का बघूया आपण. फिनॉलचाच. अल्डोल कंडेन्सेशन, अल्डोल कंडेन्सेशन. आपलं नेम रिएक्शन तर तुम्हाला फ्री आहेतच बरं का लक्षात बाळांनो. ते फिनॉल टू बेन्झीन, झिंक डस्ट बरोबर रिएक्शन आहे का फिनॉल टू बेन्झीन. आता सर फिनॉलचे 2 प्रश्न आले तर ग्लुकोजचा नाही येणार. मग तुम्ही दुसरा कुठलाही पेपर उघडून अरे केमिकल रिएक्शन फॉर द प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज. मग आता माझ्यावर तुमचा एवढा विश्वास निर्माण झालाय. रिझन आहे माझं एनालिसिस. फिनॉल आणि ग्लुकोज पहिल्यांदा करायचंय. फिनॉल आणि ग्लुकोज हे पहिल्यांदा करायचं लक्षात घ्या. आता फिनॉल आणि ग्लुकोज केल्यावर काय होणार सांगा बघू? की आपला कॉन्फिडन्स वाढणार आहे प्रचंड, की आपलं काहीतरी परफेक्ट झालंय. बरोबर आहे? त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो अल्किल हलाईड करायचं बरं का भावानो आणि तेही तुम्हाला सांगतो नुसतं अल्किल हलाईड नाही, इथिल ब्रोमाइडच करायचं. सगळ्या रिएक्शन इथिल ब्रोमाइडच्या करा. इथिल ब्रोमाइडला तुम्ही अल्केनमध्ये कन्व्हर्ट करा. कशात कन्व्हर्ट करा? अल्केनमध्ये. म्हणजे तुम्ही त्याला ब्युटेनमध्ये कन्व्हर्ट करा. वुड्स रिएक्शन. तुम्ही त्याला इथिल अल्कोहोलमध्ये कन्व्हर्ट करा. KOH बरोबर रिएक्शन. तुम्ही त्याला इथीनमध्ये कन्व्हर्ट करा. एलिमिनेशन रिएक्शन. मग तुम्ही त्याला ईस्टर, अमाइन, सायनाइड, आयसोसायनाइड, ग्रिग्नार्ड्स रिएजनमध्ये कन्व्हर्ट करू शकता. इथे क्रोमाइडच्याच रिएक्शन करायच्या सगळ्या आणि प्रिपरेशन रिएक्शन्स करायच्या. ते झालं की तुम्ही डायरेक्टली डिस्टिंग्विशचे प्रश्न करायचे. तुम्ही अल्कोहोलला डिस्टिंग्विश करा. तुम्ही अमाइनला डिस्टिंग्विश करा. ओके. आणि ते झालं की तुम्ही नेम रिएक्शन करा. ते झालं की तुम्ही करा नेम रिएक्शन. इथपर्यंत पोहोचला ना,
इथपर्यंत पोहोचला ना, तुमचा कॉन्फिडन्स वाढणार आहे. प्रचंड वाढणार आहे आणि मी तुम्हाला चॅलेंज सांगतोय. 15 ते 20 प्रश्न. ओके. आणि 1 ते 2 मिनिटं वेळ. 1 ते 2 मिनिटात आपण ऑर्गॅनिक सीडला फिनिश करू शकतोय. सिरियसली करू शकतोय लक्षात घ्या. काहीही तुमचे डाउट असू दे. मी सांगतो त्या क्रमाने डोळे मिटून माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुम्हाला विथ प्रूफ दाखवलंय. की क्लासिफिकेशन येतंयच. ओके, डेफिनिशन्स तर येतायत. पुन्हा त्याच्यानंतर आय-यू-पी-एस-सी सुद्धा येतंय. सी पेपर काढून बघा. तुम्हाला आय-यू-पी-एस-सी नॉमेनक्लेचर दिसेल. बरं, क्लासिफिकेशनमध्ये अलील, विनाइल हे हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये आणि अल्कोहलमध्ये पण आहे. फिनॉलमध्ये फिनॉल आता तुम्हाला सांगू का? तर लागतोय तर लागू दे वेळ थोडासा. पण मी तुम्हाला न्यायचंच आहे मला. कुठं माहितीये का? टॉपिकचं नाव आहे अल्कोहल, फिनॉल, इथर बरं का. टॉपिकचं नाव काय? अल्कोहल, फिनॉल आणि इथर. तर फिनॉलमध्ये मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. अल्कोहल, फिनॉल, इथर. आपण इथं टॉपिक वाईज पण येतं बरं का ह्यांच्या इथं. रिएक्शन्स ऑफ फिनॉल, रिएक्शन्स ऑफ अल्कोहल, रिएक्शन्स, प्रिपरेशन प्रॉपर्टीज. मला पाहिजे प्रश्न कुठला तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. इथं आपण क्लिक करूया आपण याला. काय माहितीये का? सगळ्यात इम्पोर्टंट फिनॉलचे प्रश्न कुठले आहेत माहितीये का? सगळ्यात इम्पोर्टंट मी सांगतो तुम्हाला लक्षात घ्या. सांगतो. प्रश्न दाखवतो तुम्हाला, की फिनॉल म्हणजे एकच ओएच ग्रुप नाही. 2 पण असतात किंवा 3 पण असतात. मग ते पायरोगेनॉल, ओके, फ्लोरोग्लिसरॉल, ओके, त्याच्यानंतर कॅटाकॉल, ओके, हायड्रोक्विनॉन किंवा क्विनोल असं नाव आहे त्याचं. ऐका बघा. लोएस्ट बॉइलिंग पॉइंट तोच प्रश्न आहे. सॅलिसायलिक ॲसिड, इंडियन गूसबेरी असतं ना रे सॅलिसायलिक ॲसिडचं? ओके. का माहीत नाही मला नीट चेक करा बरं का. लोएस्ट टेम्परेचर नकोय. मला प्रश्न कुठला पाहिजे मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. फिनॉल टू पिक्रिक ॲसिड फिनॉलची रिएक्शन आहे ती. जेव्हा तुम्ही ते कराल म्हणजे तुम्ही बोर्डची तयारी करताना ना लक्षात घ्या हे पण होतंय आय-यू-पी-एस-सी नॉमेनक्लेचर. फिनॉल, फिनॉल, फिनॉल आणि फिनॉलच लक्षात घ्या. मी एक प्रश्न फक्त घेतो. ओके. थांबा, थांबा. हां. व्हिच ऑफ द फॉलोइंग इस नॉट फिनॉल? नॉट फिनॉल विचारलंय. ओके. तो पण नाही. मला वेगळा प्रश्न दाखवायचा आहे तुम्हाला बरं का. थोडंसं समजून घ्या बरं का. ॲक्चुअली बरं का हां, कॅटॅकॉल. ओके, कॅटॅकॉल. ओके. मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. ऑर्थो पोझिशनला तो आहे कॅटॅकॉल लक्षात घ्या. म्हणजे 1-2 डायोल. 1-2 डायोल आन्सर करेक्ट आहे. 1-2 मग 1-3 कोण आहे? ओके, रिसॉर्सिनॉल तो मेटा पोझिशनला असतो. मग पॅराला कोण आहे? क्युनोल किंवा हायड्रोक्विनॉल असलं बघा. 1-4 कोण आहे? मी तुम्हाला बोललो रिसॉर्सिनॉल आहे. क्लिक का होत नाही. बरोबर आहे ते. आता ह्यांनी क्युनॉल माझं चुकलं. 1-4 लक्षात घ्या. 1-3 ला रिसोर्सिनॉल आहे बरं का. गडबडीत माझ्याकडून चूक झाली. मग आता मी खूप एक्साइटेड आहे. खूप म्हणजे खूपच एक्साइटेड आहे कारण तुम्ही करताय आणि तुम्हाला पर्सनली आम्ही गाईड पण करतोय. मग आता वाट बघू नका. ऑर्गॅनिकचं हे तुम्हाला करायचंच आहे लक्षात घ्या. मी हा का व्हिडिओ बनवलाय त्याचं पण कारण आहे. एका मुलानं 2 वेळा कॉमेंट केलंय. प्रत्येक व्हिडिओ खाली कॉमेंट केलंय, की "सर ऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक." हे बघा बाळांनो, या मेथडनं गेल्यानंतर ऑर्गॅनिकची भीती राहणारच नाहीये. पण तुम्हाला ते 38 व्हिडिओ लागणारच आहेत. आम्हाला कॉल करा. तिथं कुठला व्हिडिओ कसा बघायचा मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. ऑल द बेस्ट.